ही जी बातमी तिरुमला देवस्थानाकडनं जी आलेली आहे आंध्र प्रदेशातनं ती अत्यंत धक्कादायक आहे. हिंदूंचं हृदय आणि भावना आंदोलित करणारी आहे. जगभरामधले हिंदू तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्यांच्यासाठी हा अत्यंत संवेदनाक्षम विषय आणि प्रचंड राग हिंदूंच्या मनात या मुद्द्याला धरून आहे. जगनमोहन रेड्डी हे स्वतः ख्रिश्चन आहेत आणि त्यांचे वडील ख्रिश्चन होते. ज्या वेळेला 2009 मध्ये राजशेखर रेड्डी पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांच्यावर जे अनेक आरोप झाले होते, 7 हिल्स म्हणून ओळखलं जातं तिरुमला तिरुपती देवस्थान. त्या 7 हिल्सपैकी 3 हिल्स पूर्णपणे चर्चला त्यांनी देऊन टाकल्या. त्याच्यावर चर्चेस बनले, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या इन्स्टिट्यूट्स बनल्या. त्या काळात प्रसाद बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका ख्रिश्चन कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलं. तेव्हाही हा मुद्दा उभा केला होता की जर प्रसाद बनवणारा व्यंकटेश्वरा स्वामीला जर शैतान मानतो, तो जर स्वतः गाईचा मांस खातो, तर त्याला श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं प्रसाद बनवायला देता, हा प्रश्न तेव्हाही निर्माण झाला होता. TTDच्या एम्प्लॉईजमध्ये अनेक ख्रिश्चन एम्प्लॉईज भरती केले गेले होते. आता हे सगळे पूर्वीच प्रश्न निर्माण झाले होते. गेली 5 वर्ष मी आंध्रचा प्रभारी होतो ज्यावेळेला जगनमोहन रेड्डी तिथे मुख्यमंत्री होते. अनेक असे विषय येत होते की ज्याच्यामध्ये स्पष्ट होत होतं की त्यांना तिरुमला देवस्थानाचा उपयोग करून धर्मांतरण तिकडे करायचं आहे. जसं तिरुपती तिरुमला जी बस सर्व्हिस आहे तिच्या 55 रुपयाच्या तिकिटाच्या पाठीमागे फ्री जेरुसलेम यात्रा हे ॲडव्हर्टाइजमेंट छापली गेली. त्याच्यावर आम्ही प्रश्न निर्माण केला, त्यांना ती मागे घ्यावी लागली. आंध्र प्रदेशामध्ये अनेक मंदिरं तोडली, मूर्त्या तोडल्या, पवित्र रथ जाळले. 5 वर्षात कोणालाही शिक्षा नाही झाली, कोणालाही अरेस्ट नाही झाली. ख्रिश्चन मिशनऱ्यांना एकमात्र असं राज्य देशातलं की जे दर महिन्याला 3000 रुपये पगार देत होतं, सरकार पगार देत होतं. सरकारी टेंडर निघून चर्चच्या मरम्मत करण्यासाठी, त्यांची डागडुजी करण्यासाठी फंड दिले जात होते. तेलुगू मीडियम शाळा बंद करून सरकारी शाळा इंग्लिश मीडियम करून नंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांना त्या शाळा चालवायला देण्याचा एक मोठा डाव होता जो आम्ही कोर्टात जाऊन हाणून पाडला. तिरुमला देवाला दिलेल्या देशभरामध्ये श्रद्धाळूंनी ज्या जमिनी आहेत त्या विकण्याचा डाव होता, तो आम्ही हाणून पाडला. त्यांचे जे बॉन्ड्स होते, फिक्स्ड डिपॉझिट रिसीट ज्याला मॅच्युअर व्हायला लागल्या त्याला जगनमोहन रेड्डी सरकारने सांगितलं की आम्ही हे राज्य सरकार घेतो, त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वापर करतो. आम्ही विरोध केला. तुम्ही म्हणाल दिवाळखोरी झाली, पैसे बुडाले, तर तिरुमला देवस्थानाचे पैसे गेल्यावर देवस्थान काय करणार, असे असंख्य विषय येत होते. हा जो विषय आलेला आहे हा खूपच धक्कादायक आहे.